महानगरपालिकेच्या जोडभवी पेठ नागरी आरोग्य केंद्रात टीबी मुक्त भारत अभियानाअंतर्गत रांगोळी स्पर्धेतून जनजागृती करण्यात आली। सोलापूर शहरात 7 डिसेंबर 2024 ते 24 मार्च 2025 पर्यंत टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत 100 दिवसांची जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत। यामध्ये आरोग्य शिबिर, पथनाट्य, रॅली यांचा समावेश आहे। याचाच एक भाग म्हणून जोडभवी पेठ नागरी आरोग्य केंद्रात रांगोळी स्पर्धा घेण्यात आली। यावेळी नागरिक, रुग्ण आणि UPSC येथील स्पर्धकांनी भाग घेऊन टीबी मुक्त जनजागृतीपर कार्यक्रमात सहभाग घेतला। यावेळी डॉक्टर सुहासिनी वाळवेकर, डॉक्टर चिलगोंडे, PHN गायकवाड सिस्टर, जोडभवी पेठ नागरी आरोग्य केंद्राकडील सर्व स्टाफ, NTEP स्टाफ यांची उपस्थिती होती। ही मोहीम आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने, शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर अरुंधती हराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडली। सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत आरोग्य विभागात टीबी कॅम्पेन चालू आहे। 100 दिवस टीबी कॅम्पेन आहे आणि 7 डिसेंबर ते 24 मार्चपर्यंत हे कॅम्पेन चालू असणार आहे। या कॅम्पेनच्या अंतर्गत आज आशा वर्कर्स, आशाताई आणि स्टाफ इथले सगळे यांनी रांगोळी स्पर्धा भरवलेली आहे। त्याचं आयोजन आज करण्यात आलं होतं। तर ते कार्यक्रम सध्या चालू आहे आणि महानगरपालिकेच्या अंतर्गत टीबी हरेल देश जिंकेल हा कार्यक्रम सध्या सुरू आहे। यात त्यांनी विविध प्रकारचे टीबीची जनजागृती होण्याकरता त्याचा प्रसार कसा होतो, हा संसर्गजन्य आजार कसा आहे, याची ट्रीटमेंट कशी होती आहे, याची लागण कशी होती आहे, कोणाला होती आहे आणि का होती आहे, इम्युनिटी कमी होते म्हणजे काय होतं, हे त्यांनी त्यांच्या ड्रॉइंगमधून दाखवून दिलेलं आहे। आणि हेच समाज प्रबोधन आहे। आज मंगळवार बाजार असल्यामुळं बरीचशी भाजी मंडईतली लोक ह्या रांगोळ्या बघायला आली आणि त्यांनी त्याच्यातून एक बोध घेतलेला आहे की आता ही रांगोळी दाखवते आहे की हा एकाकडून दुसऱ्याकडे खोकल्यातून म्हणजे हवेच्या माध्यमातून पसरतो आहे। तर अशा वेळेला आपण मास्क वापरणं गरजेचं आहे। ती रांगोळीच बोलती आहे। त्याच्यासाठी उपचार म्हणून जी काही डॉट्स प्रणाली आहे तर तेही त्यांनी रांगोळीच्या माध्यमातून दाखवून दिलेलं